नमस्कार मंडळी, मी सोनल तुम्हा सगळ्यांचे आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते। आज बेसन लाडू बनवले होते तर म्हटलं त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। अगोदर ना माझं पण असाच भ्रम होता की बेसन लाडू बनवणे म्हणजे सगळ्यात अवघड आणि मोठं काम आहे। पण जेव्हा मी शिकले तेव्हा मला समजलं की त्यात काहीच अवघड असं नाही आहे। एकदमच सोप्या पद्धतीने बेसन लाडू पण आपण बनवू शकतो। ही जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते ना ती पुऱ्या करून बनवलेल्या लाडूंची आहे। त्यासाठी ना सगळ्यात पहिले इथे बेसन चाळणीने चाळून घेतलंय। सगळं बेसन पीठ छान असं चाळून घेतल्यानंतर ना त्यात मी चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलंय। आणि जर तुम्हाला लाडू एकदम पिवळसर पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये हळद पण टाकू शकता, पण ते ऑप्शनल आहे। नाही टाकली तरी आपले लाडू पिवळे होतातच। मी तर टाकलं नव्हतं, पण ज्यांना कोणाला एकदमच पिवळे लाडू पाहिजे असतील ना त्यांनी चिमूटभर हळद टाकली ना तर छान होईल। आता इथे ना कणिक मळताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पीठ एकदमच सैल बनवायचं नाही आहे। थोडंसं घट्ट असं पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे। जेव्हा आपण घट्ट पीठ मळून घेतो ना तर मग पुऱ्या छान अशा लाटल्या जातात आणि मग तळताना पण पुऱ्या लवकर फुगून आपल्याला चुरायच्या वेळेस प्रॉब्लेम होत नाही, मऊसर पुऱ्या येतात। आता इथे बघा छान असं घट्ट पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर पुऱ्या लाटायला घेतल्यात। आता इथे पुरे लाटते वेळी पण ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुरी जाड पण लाटायची नाही किंवा मग पातळ पण ठेवायची नाही। कारण पातळ जर ठेवली ना तर तळायच्या वेळेस त्या कडक होतात आणि चुरायला आपल्याला त्रास होतो। आणि जाड ठेवली तर मग त्या आतमधून व्यवस्थित अशा तळल्या जात नाहीत। म्हणून मीडियम साईजच्याच इथे पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या छान असं। लाडू बनवताना ना आपल्याला फक्त एकच गोष्ट करावी लागते, ती म्हणजे आपल्याला सोबत जास्त काम करावं लागतात। म्हणजे तिकडे थोड्याफार पुऱ्या लाटून झाल्यात ना तर लगेच त्या तळायला घ्यायच्या आहेत। कारण जास्त ते कडक जर झालं ना तर तळते वेळी ते व्यवस्थित तळलं जात नाही। म्हणजे लाटते वेळी लगेच इकडं तळायला घ्यायच्यात। आता तुम्ही ते तळण तेलामध्ये पण तळू शकतात किंवा मग तुपामध्ये पण तळू शकतात। आता माझ्याकडे डालडा होता तर मग मी म्हटलं की डालड्यामध्येच आपण तळूयात। मग मी पुऱ्या अशा छान डालड्यामध्येच तळल्या आहेत। पुऱ्या तळताना आहे ना गॅसची आच मंद ठेवा, म्हणजे खूप कमी पण नको आणि जास्त फुल पण नको। मीडियम गॅसवर तळल्यानंतर ना त्या व्यवस्थित आतमधून पण तळल्या जातात आणि वरून असं जास्त लाल पण होत नाहीत। तुम्ही आता इथे बघू शकतात की आतमधून पण आपली पुरी अशी छान तळली गेलेली आहे, म्हणजे आतमध्ये कच्चं पीठ राहिलेलं नाही। इथे आता ना आम्ही दोघी लाडू बनवायला होतो, म्हणजे माझी मम्मी पुऱ्या लाटून देत होती आणि इकडे मी लगेच तळून घेत होते। सगळ्या अशा तिने पुऱ्या लाटून दिल्यानंतर मी पण सगळ्या पुऱ्या व्यवस्थित अशा तळून घेतल्यात आणि सोबतच पुऱ्या तळता त्या चुरायच्या पण असतात। आता कढईमधल्या 2 पुऱ्या बघा, त्यातली एक जरा पातळ लाटल्या गेली आहे तर ती फुगत पण नाही आहे आणि थोडीशी कडक होईल आता। आणि तीच दुसरी पुरी बघा मीडियम लाटली गेली आहे तर छान अशी फुगली पण आहे आणि सॉफ्ट पण आहे। आता एकीकडे पुऱ्या तळताच मी दुसरीकडे ह्या सगळ्या पुऱ्या ज्या गरम होतात ना त्या अशा बारीक करून घेते, म्हणजे चुरून घेते। आता या पुऱ्या गरम ह्याच्यातच चुरल्या गेल्या पाहिजेत। इथे आता हाताला चटके तर बसतातच, पण मग थंड जर झाले ना तर आपल्याला खूप जड जातं ते बारीक करून घ्यायला। त्यामुळेच मी इथं गरम ह्याच्यामध्येच त्या पुऱ्या चुरत आहे आणि गरम ह्याच्या त्या लवकर पण चुरल्या जातात। आता मी तुम्हाला दाखवते म्हणजे माझे कोणते कामं चालू आहेत। एकीकडे मी तळण्यासाठी पुऱ्या ठेवलेल्या आहेत आणि दुसरीकडे एका टोकरीमध्ये मी त्या पुऱ्या चुरत पण आहेत। लाडू बनवताना आपल्याला हेच मल्टीटास्किंग करावं लागतं, म्हणजे आपले लाडू लवकर बनले जातात आणि व्यवस्थित बनले जातात। आता सगळ्या पुऱ्या तळून झाल्यानंतर मग आम्ही दोघींनी परत लाडू सगळे चुरायला घेतले। जेवढं बारीक करता येईल आम्ही तेवढं हाताने बारीक केलंय।
गरम गरममध्ये चुरायला घेतलं त्यामुळं बऱ्यापैकी बारीक झालं होतं. त्यानंतर माझ्याकडे एक चाळण आहे, त्या चाळणीमध्ये मी असं चाळून घेतलं आहे, म्हणजे सगळं जेवढं बारीक झालं आहे ना ते एकीकडे आणि जे बाकी आहे ते दुसरीकडे राहिलं आहे. आता तुम्ही टोकरीत बघू शकतात किती बारीक असा आपला चुरा झाला आहे, म्हणजे लाडू बनवायला पण छान होतो आहे. पूर्ण बारीक केलेला भुगा चाळणीने चाळून घेतला आणि त्यानंतर उरलेलं मी मिक्सरमध्ये काढायला घेतलं. कारण आता ते खूपच कडक झालेलं असतं, त्यामुळे हाताने होणार नाही, म्हणूनच मी मिक्सरमध्ये काढायला घेतलं. आणि मिक्सरमध्ये पण ती बऱ्यापैकी बारीक होऊन जातं. आता तुम्ही बघू शकता की मिक्सरमध्ये पण छान असं बारीक झालं आहे. अशा प्रकारे आम्ही सगळ्या पुऱ्यांचा असा बारीक भुगा तयार करून घेतला आहे. आणि मी हळद पण टाकली नाही, तरी तो भुगा किती पिवळसर वाटतोय तुम्ही बघू शकता. आता इथे आपल्याला भुगा तयार झाल्यानंतर चाचणीची तयारी करायची, पण त्या अगोदर मी चवीनुसार येलदोडे घेतले आणि येलदोडे आणि त्यात थोडीशी साखर टाकून ना मी हे सगळं मिश्रण बारीक करून घेतलं. आणि दुसरीकडे गॅसवर पातेल्यामध्ये चाचणीसाठी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे, म्हणजे अर्ध्या ग्लासला थोडंसं वर असं पाणी टाकलं आहे. खरं तर लाडू कसे होणार हे सगळं आपल्या चाचणीवर डिपेंड असतं. आपली चाचणी व्यवस्थित झाली तर लाडू जमला, चाचणी बिघडली तर लाडू बिघडतात. आता मी तुम्हाला साधारणतः सांगते की मी बेसन पीठ 1.5 किलो घेतलं होतं आणि त्या 1.5 किलोसाठी मी एवढी साखर घेतली आहे, म्हणजे 2 ग्लास आणि त्याला वर साखर घेतली आहे. आता साखरेचं प्रमाण आपल्या घरात माणसं किती गोड खातात त्यावरच डिपेंड असतं. माझ्या घरामध्ये जास्त गोड किंवा मग जास्त फिकं पण आवडत नाही, मीडियम आवडतं, त्यानुसार मी साखरेचं प्रमाण घेतलं होतं. आणि ती साखर मी इथे चाचणी करण्याच्या पातेल्यामध्ये टाकून दिली. आता चाचणी बनवताना ना कंटिन्यू आपला चमचा हलला गेला पाहिजे. गॅस पण लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचे, कारण जर आपण हलवलं नाही तर त्या चाचणीची पुन्हा साखर बनायला तयार होत असते. आता मी ज्यावेळेस फर्स्ट टाईम लाडू करत होते ना तेव्हा माझ्यासोबत असं झालं आहे. मी ही गोष्ट अनुभवावरून सांगते. पण त्यानंतर मी कंटिन्यू हलवायला लागल्यानंतर ना माझी चाचणी एकदम परफेक्ट होते. आता लाडू बनवताना आपली चाचणी ना एकदम घट्ट पण बनवायची नाही, थोडीशी ढिल्लीच ठेवायची. आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल की चाचणी रेडी आहे, म्हणजे तारा थोड्या तुटायला लागल्यात, म्हणजे आपली चाचणी तयार आहे. आता साखर घालून विलायची पूड आपण जी तयार केली ना ती आपल्या या चुऱ्यामध्ये सगळी कालवून घ्यायची छान अशी. एलदोडे टाकल्यानंतर ना लाडूला एक छान असा स्वाद पण येतो आणि स्मेल पण छान येतो. आता आपली जी चाचणी आपण तयार केली ना त्यामध्ये सगळा भुगा कालवून घ्यायचा आहे आणि कालवताना आहे ना त्याचे गोळे होणार नाही याची काळजी घ्या, कारण जर जास्त गोळे झाले गरम याच्यामध्ये तर मग ते नंतर निघत नाहीत. मी आता इथे चाचणीमध्येच आपला सगळा भुगा टाकून दिला आणि ते असा छान असा मी त्याला हलवून घेत आहे. जे काही छोटे छोटे गोळे होतात ते आपण हाताने पण कव्हर करू शकतो. आता इथे मी छान असं सगळ्या चाचणीमध्ये ना माझा जो चुरा होता तो असा मिक्स करून घेतला आहे. आता दुसरीकडे हे ड्रायफ्रूट्स जे आहे ते ऑप्शनल आहेत. जर तुम्हाला बेसनच्या लाडूमध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकतात. माझ्याकडे बदाम आणि मनुके होते तर मी त्याचे बारीक काप करून घेतलेत आणि थोडंसं गावरान तुपामध्ये ते थोडं नॉर्मल असं फ्राय करून घेतलं आहे. आणि आपल्या लाडूंना छान अशी चव येण्यासाठी आणि स्वाद येण्यासाठी ना मी गावरान तूप पण इथं कडवून घेतलं आहे. एवढ्या सगळ्या याला मी ना 1 ते 1.5 कप गावरान तूप टाकणार होते. गावरान तुपाचा सगळीकडे अशा पूर्ण घरामध्ये वास सुटलेला होता. जर यूट्यूबमध्ये वास पण दाखवता आला असता ना तर किती छान झाला असतं असं मला अशा वेळी वाटत होतं. आता ते तुम्हाला फक्त दिसतंय, पण माझ्या घरामध्ये ना पूर्ण असा गोड याचा वास सुटला होता. त्याने लाडू खाण्याची इच्छा आणखीनच प्रबळ होऊन जाते. आता कडवलेलं गावरान तूप आणि फ्राय केलेले सगळे ड्रायफ्रूट्स मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेत. आता हे सगळं आपण जे बनवलं आहे ते सगळं असं छानपैकी मिक्स करून त्याला अर्धा ते 1 तास ना मस्त असं भिजवून द्यायचं आणि 1 तासानंतर लाडू बांधायला घ्यायचेत. एकदमच छान असे लाडू बांधले जातात. जास्त काही आपल्याला कष्ट पण घ्यावं लागत नाहीत ते लाडू बांधण्यासाठी. आता इथे बघा 1 तासानंतर मम्मीने लाडू बांधायला घेतलेत आणि छान असे ती लाडू बांधत होती. मी तुम्हाला बांधलेले लाडू पण दाखवते. लाडू बांधताना जास्त मोठा पण नाही किंवा छोटा पण नाही, मीडियम साईजचे लाडू बांधायचे, जेणेकरून एक टायमिंगला आपण 1 लाडू खाऊ शकतो. अशा प्रकारे आज आम्ही बेसनाचे लाडू बनवलेत आणि हीच होती माझी रेसिपी.
तुमच्याकडे बेसनाचे लाडू कोणत्या पद्धतीने बनवतात ते कमेंट करून नक्की सांगा, किंवा तुमच्याकडे असे पुऱ्या करून लाडू बनवले जात असतील तर ते पण सांगा. तुम्हाला माझा हा लाडू बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन रेसिपी किंवा डेली व्लॉग्स माझ्या पार्टच्या गमती जमती बघायला भेटतील. चला आता भेटूया पुन्हा एका नवीन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच जाऊन सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय.